नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार बोलत आहे. मित्रांनो, जसं फोर व्हीलरला एक हँडल हे स्टेअरिंग असते बघा. जसा रस्ता क्रॉस असेल तसं आपल्याला स्टेअरिंग वळवलं तर आपण योग्य ठिकाणी सुखरूप प्रवास होतो आपला. तसंच आहे, माणसानं प्लॅनिंग बदललं पाहिजे. पूर्वीच्या काळात प्लॅनिंग नाही केलं तरी चालायचं आणि त्याचा जर हिशोब आज लावला तर भविष्यात फार अडचण येतील मित्रांनो. आता बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी स्पर्धा होती का? एवढे कॉलेज होते का? एवढी लोकं होते का? एवढी महागाई नव्हती का? नोकऱ्या सहज मिळायच्या का नाही? मग काय बदललं आहे आणि आपण काय करतो आहे हा प्रकार आहे. जसं गाडीला स्टेअरिंग आहे आणि तुम्ही रस्ता क्रॉस आहे आणि तुम्ही वळवतच नाही तर गाडी कुठं तर जाईल ना खड्ड्यात. म्हणून तर गाड्या नदीमध्ये जातात, तलावात जातात, खड्ड्यात जातात. त्याचं कारण काय? तुम्ही योग्य वेळी ॲक्शन उचलत नाही. आता बघा, आत्ता प्लॅनिंग केल्याशिवाय तुम्हाला पुढचे कुठलेच कामं होणार नाहीत. सध्याचा काळ असा आहे, कारण कोणी मदत पण करणार नाही, लोन पण मिळणार नाही. लोन मिळालं तर गॅरंटर मिळणार नाहीत. ही परिस्थिती आहे. कधी कधी बँकाच पळून जातात. म्हणजे अशा पिरियडमध्ये तुम्ही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. काळ गेलेला आहे, काळ बदलतो आहे. आपण बदललं पाहिजे, आपलं प्लॅनिंग बदललं पाहिजे, नाहीतर आपल्यालाच खूप त्रास होईल. आपणच आपल्याला दंड मारल्यासारखं कसं होतं? तुम्ही बचत करत नाही, तुम्ही कर्ज मागायला जाता. म्हणजे कर्ज काढू नये असं नाही, परंतु अनप्लॅन्ड काम केल्यावर कधीच यश मिळत नाही मित्रांनो. प्लॅनिंगमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळेल. संकट तर काय सांगून येणार नाहीत, परंतु अगोदर प्लॅनिंग पाहिजे. आता घर चोर काय सांगून येत नाहीत म्हणून आपण दार लावतो ना, कुलूप लावतो, कॅमेरा लावतो. आणि एवढं असूनसुद्धा चोरी झाल्यावर कोण देतं? कोणी देत नाही. तर त्यासाठी इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स म्हणजे सगळी यंत्रणा तुम्हाला मदत करायचं बंद झाल्यानंतर किंवा तुमचं शरीर पैसे कमवत नसेल तर तुमच्या जिम्मेदाऱ्या, तुम्हाला स्वतःला लागणारे पैसे देण्यासाठी इन्शुरन्स बांधलेला आहे. इन्शुरन्स म्हणजे शेवटचं पाऊल आहे मित्रांनो, आणि ते कधी घेता येत नाही. ज्यावेळेस तुम्हाला गरज नसतानाच इन्शुरन्स घ्यावा लागतो आणि गरज पडल्यास इन्शुरन्स मिळत नाही आणि त्याचा फायदा पण मिळत नाही. आणि बरेच लोक काय करतात, बघू नंतर असं चालढकल करत 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 खड्ड्यात जातात. आता मेडिक्लेमच्या बाबतीत पण तसंच आहे. काही व्यक्ती आजारी नाही पडली की म्हणतात आमचे फुकट पैसे गेले. मित्रांनो, फुकट गेले हे असं नसतं. जसं घराला दार लावलं, चोरी नाही झाली म्हणून फुकट पैसे गेले का? कारण वेळ काय सांगून येत नाही. आपण काय करतो? दुःखी होतो. चांगली गोष्टीला सुद्धा आपण सुख मानत नाही. त्याच्यामुळे माणसं आजकाल दुःखी आहेत. पैसे खिशात असणारे सुद्धा दुःखी आहेत, नसणारे पण दुःखी आहेत. त्याचं कारण आहे आपली वैचारिक पातळी आपण सुदृढ ठेवली नाही. बघा, काही जणाला दुसऱ्याचं चांगलं झालं की ह्यांना दुःख होतं. ह्यांचं किती प्रॉब्लेम असू द्या, पण दुसऱ्याचं चांगलं झालं की आवडत नाही. असे पण आहे. मानसिक विचारधारा स्वच्छ पाहिजे आणि ते नसेल तर तुमचं कर्म पण चांगलं होणार नाही. आणि नेहमी माणसानं भविष्याचा विचार केला पाहिजे. आपल्या कर्मामध्ये चुका होता कामा नये आणि तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. बघा, आता आम्ही तुम्हाला फुकट सल्ला देतो आहे, त्याची किंमत नाही. जसं डॉक्टर तुम्हाला पैसे घेऊन ट्रीटमेंट देतात, गॅरंटी आहे का इलाजाची? LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या.